आता बोलूया आपल्या पुढच्या आयडिया बाजला. एवढ्या वेळात एवढे सगळे असे लाईफ सेव्हिंग आयडियाज आले, सगळ्यांना फंडिंग पण मिळाली. मग ती घाव भरणारी फायब्रो हिल बँडेज असो, जी सिल्क पासून बनवलेली आहे, किंवा खड्ड्यात अडकलेल्या लोकांना काढणारा तो रेस्क्यू रोबोट असो, किंवा मासेमाऱ्यांचा जीव वाचवणारं वॅमलॉन जॅकेट असो, तिघांनाही फंडिंग मिळाली. पण कुठे ना कुठे अशीच टेक्नॉलॉजी, जी खरंच फार कमालीची टेक्नॉलॉजी होती, तरीही तुमची साथ त्यांना नाही मिळाली. तर मग चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की असं काय झालं आणि आज ते काय नवीन घेऊन येत आहेत. चला बोलूया टीम एपिरिलीफला. वेलकम बॅक. थँक्यू. मागच्या वेळेस तुम्ही 3 लोक आला होतात, आज नवीन टीम मेंबर जोडला गेले. हे वैभव जयस्वाल, हे आमचे हेड ऑफ इंजिनिअरिंग आहेत. तर एकदा पाहून घेऊया टायटन, मागच्या वेळी हे आले होते तेव्हा काय झालं होतं. टायटन्स, पूर्ण जगामध्ये आजही एपिलिप्सीला आजारापेक्षा जास्त एक सोशल टॅबू मानलं जातं. पण एक सांगा, एपिलिप्सीच्या पेशंटला अटॅक येण्यापूर्वी एखादी स्मार्ट वॉच आहे जी त्याला अलर्ट देऊ शकेल आणि पूर्ण अटॅकला टाळू शकेल का? तर टायटन्स, आम्ही आणला आहे एपी रिलीफ. एपी रिलीफ मेड इन इंडिया स्मार्ट वेअरेबल आहे, जे सीझर येण्यापूर्वीच युजरला अलर्ट करू शकतात. आणि टायटन्स, या एपिलिप्सीला जगातील प्रत्येक पेशंट जो या आजाराला झुंज देतोय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे 2 CR फॉर 10% इक्विटी. आजार खूप मोठा आहे आणि तुम्ही जे सोल्युशन बनवत आहात, मला वाटतं त्यामध्ये फारच इम्प्रूव्हमेंटची गरज आहे अजून. तर मला आता ह्या सिनारिओला पाहून असं नाही वाटत की मी तुमच्यासोबत हात मिळवू शकेन. आजच्या तारखेला करंट व्हॅल्युएशनला मी तुमच्याशी हात मिळवू शकत नाही. आम्हाला सांगा की इथून परत गेल्यावर आय एम शुअर तुम्ही तुमच्या टीम सोबत डिस्कस पण केलं असेल. येस येस. काय निष्कर्ष होता तुमचा की तुम्हाला फंडिंग का नाही मिळाली? एक गोष्ट होती जी आम्हाला कळली की जे कम्युनिकेशन होतं टायटन्सचं आणि आमचं, ते कदाचित आम्ही त्यांच्याशी नीट कम्युनिकेट करू शकलो नाही. आणि मार्केट साईज बद्दल बोलायचं झालं तर ते पण आम्ही त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवू शकलो नाही. आणि खरं तर एपिलेप्सी बद्दल बोललं जातं तेव्हा लोक अटॅक बद्दल बोलतात, पण खरं सांगायचं तर हा आजार नसून एक सिम्पटम आहे. तर स्ट्रोक प्रिव्हेन्शन, आणि जेव्हा तुम्ही पोस्ट ब्रेन सर्जरी पेशंटला पाहाल तर त्याचं मार्केट फारच मोठ्या साईजचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये असं काही नाहीये. तर या पर्सनल एक्सपिरियन्समुळे मी हे स्टार्टअप सुरू केलं होतं. तर ती थोडी कमतरता आम्हाला भासली, जी आम्ही गोष्ट पोहोचवू शकलो नाही चांगल्या प्रकारे टायटन्स पर्यंत. तुमची सीटीओ तर इथेच आहे, हां. म्हणजे लास्ट टाइम तुम्हाला तर बरेच काही Yes, इनपुट्स मिळाले होते. yes. काय विचार केलाय तुम्ही, काय नवीन करून आलात? सी, लास्ट टाइम जेव्हा आम्हाला फीडबॅक मिळाला होता, डिझाईन इज लाईक नॉट अप टू द मार्क, अँड पॅरामीटर्स ॲक्युरेट नाही होऊ शकत, आणि मार्केटमध्ये दुसरे वेअरेबल्स पण आहेत. सो त्यावेळी आम्ही ऑलरेडी अप टू द मार्क असलेले डिव्हाइस प्रोडक्शन करत होतो. आता या क्षणाला मी नवीन वॉच घातलंय, जे तुम्ही जुन्या घड्याळासोबत कम्पेअर करू शकत नाही. अँड इट इज, तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकत नाही. इट्स अ वेअरेबल विच विल एडिटेक सो मेनी अदर पॅरामीटर्स ऑफ युअर हेल्थ, लाईक ECG आहे, हार्ट रेट आहे, अँड स्टेथोस्कोप, ॲक्सेलरोमीटर सगळं आहे. लाईक एक मिनी मास्टर डिव्हाइस आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इथे आला होता तेव्हा प्रियंका आणि अर्चना नव्हत्या तुमची पिच ऐकायला. तर आज मला असं वाटतं की तुम्ही त्यांना आपलं प्रोडक्ट दाखवावं. Yes, आणि मग yes. सांगा तुमची गोष्ट. येस. मला ट्राय करण्यापूर्वी सांगायचंय की हे जे कॉज तुम्ही करताय हे खूपच इम्पॉर्टंट आहे. माझ्या फॅमिलीमध्ये एक मूल आहे ज्याला सीजर्स आणि अटॅक्स येतात, आणि त्यामुळे माझे खूप प्रश्न आहेत. आणि हे पेरेंट्ससाठी फार स्कॅरी गोष्ट आहे. Exactly. मुलं Of course. बाहेर आहेत, शाळेत आहेत, कुठे पण आहेत, आणि तुम्हाला काहीच आयडिया नाहीये की कधी येऊ शकते. त्यामुळे मला खूप किननेस आहे की मी याला थोडं समजू हां. आणि Yes. बघू की हे डिव्हाइस कसं हेल्प करू शकतं त्या व्यक्तीला. 12 प्रकारचे सीजर असतात. सगळ्यांना वाटतं की अशी अशी मुवमेंट होते म्हणजे एकच गोष्ट आहे, एपिलेप्सी आहे. पण एकच गोष्ट एपिलेप्सी नाहीये, ती फक्त 10% आहे. 11 प्रकारच्या एपिलेप्सी आहेत ज्यामध्ये काहीच होत नाही. त्यामध्ये जसं ॲब्सेंट सीजर्स म्हणतात, ज्यात कोणतीही ऍक्टिव्हिटी नसते, बस मूल बघत असतं. आणि एक माझा पेशंट आहे जो फक्त हसत राहतो, तर त्याला जेलिस्टिक सीजर्स म्हणतात. लोक समजतात की हसमुख मूल आहे, पण ऍक्च्युली त्याला सीजर्स येत असतात. तर असे अनेक प्रकारचे सीजर्स आहेत. तुम्ही काय सांगाल यांना? तुम्ही हे
कसं प्रिव्हेंट करू शकता तुम्ही या बाबतीत आम्हाला काही सांगू शकता? जे काही सेन्सर्स आम्ही इंटिग्रेट केले आहेत सो दिस इज फ्रॉम अ लार्ज स्टडी फ्रॉम मायो क्लिनिक अँड जॉन हॉपकिन्स, ज्यात मी पण त्या स्टडीचा पार्ट होतो. सो जेव्हा आम्ही हा सगळा डेटा एकत्र केला, दिस 6 सेन्सर्स, ॲटलीस्ट 3 सेन्सर्स एकत्र ऍक्ट व्हायला हवेत. द चेंजेस शुड हॅपन टुगेदर. मग 90% चान्स आहे की त्या पेशंटला अटॅक येऊ शकतो किंवा स्ट्रोक ऑफ सीजर ऍक्टिव्हिटी. हे अलर्ट झालं. प्रिव्हेन्शन तर हेच आहे की तुम्ही इमर्जन्सी कॉल करा किंवा इमर्जन्सी कॉल अगदी करा बरोबर किंवा आहे. पेशंट टॅबलेट घेऊ शकतो. इज इट ऍडवायझेबल की जे सीजर आल्यानंतर तुम्ही करत असता, हा. स्प्रे करत असता किंवा हा. इंजेक्शन देत असता, ते प्रिव्हेंटिव्ह पण तुम्हाला करायला हवं? हो, टॅबलेट घेऊ शकता. टॅबलेट घेतल्याने इमिजिएटली त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे मे बी त्याची जी अवलंबून आहे सीजरच्या टाईपवर आणि पेशंटच्या कंडिशनची जी टाईप आहे त्याच्यावर. व्हॉट एव्हर 7 टाइप्स वी हॅव प्रिव्हेंटेड टिल नाव, टॅबलेटच्या एका डोसने ते प्रिव्हेंट करता येतं. हा फारच मोठा क्लेम आहे मेडिकल लँग्वेज मध्ये की तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की कोणाला सीजर येणार आहेत किंवा कोणाला अटॅक येणार आहे. किती पेशंट बरोबर क्लिनिकल? येस, तेच तर मी सांगतोय. ऑलमोस्ट 15 पेशंट्स विथ मायो क्लिनिक आणि जॉन हॉपकिन्स. त्यात हे पूर्ण पॅरामीटर्स ऍक्च्युली आम्ही जे डिटेक्ट करतोय ते 6 पॅरामीटर्स आहेत, पण ऍक्च्युली जे चेंजेस येतात ते ऑलमोस्ट 15 ते 16 पॅरामीटर्स आहेत. हे सगळे हायली रेटेड अँड डिटेक्टेबल पॅरामीटर्स आहेत जे हेल्प करत असतात. इथून गेल्यानंतर टू गेट द व्हॅलिडेशन आउट ऑफ इट आम्ही मल्टिपल चॅनल्स अँड मल्टिपल ग्रँट्स साठी गेलो. AIC नावाचे एक सेंटर आहे, अटल इन्क्युबेशन सेंटर, CCMB Yes. हैदराबाद हो, येथे. खरंय. सो हो, वी हो, गॉट हो. CSR स्मॉल CSR फंड फ्रॉम देम. त्यांचा आम्हाला समोरून कॉल आला. म्हणाले की आम्ही असं ऐकलंय की तुम्ही काहीतरी बनवत आहात, सो आमची इच्छा आहे की तुम्ही यावं, आम्हाला प्रेझेंट करावं आणि तर आम्हाला तुम्हाला तिथूनही तिथूनही CSR फंडिंग फंड मिळालं. मिळालं. तुमची आस्क सांगा एकदा जरा. आम्ही लास्ट टाइम आलो त्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला आणि चांगलं ट्रॅक्शन देखील मिळालं. येस, आय वॉन्ट टू रिअली टेल, राजगोपाल सर होते लास्ट टाइम इथे. हो. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही IIT मद्रासला या. आम्ही त्यांना लिहिलं, ते म्हणाले व्हेरी गुड आणि इन्क्युबेट होण्याचे ते ऍस्पेक्ट पण दिसत आहेत. त्यामुळे ऍट प्रेझेंट आमची अपेक्षा आहे 1 CR फॉर 5% इक्विटी. सगळ्यात आधी तर मी तुम्हा चौघांना सॅल्यूट करतो ज्या कॉजसाठी तुम्ही लढत आहात. Thank you so much. आणि ज्याला तुम्ही आपलं लाईफचे मिशन केलंय ते एक रिअल सोशल स्टिग्मा आहे. ह्या फील्डमध्ये तुम्ही जे काही काम कराल आणि तुम्ही जितक्या लोकांना वाचवू शकाल, सल्यूट टू ऑल 4 ऑफ यू. Thank you so कमर्शियल much. एका बाजूला, पण ह्या गोष्टीसाठी तुमचं खरंच कौतुक करायला हवं. मला सगळ्या टायटन्सना हे सांगायचं आहे की यांच्या कॉजला आपण सपोर्ट करायला हवं होल हार्टेडली. थँक्यू. थँक्यू. जिमी सर सांगा ऑफर. मी 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे ॲट 10 crore व्हॅल्युएशन, फक्त Okay. तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, बिकॉज आय रिअली बिलीव्ह इन युअर कॉज. आणि तुम्ही जे काही करताय त्याला सल्यूट पण करतो. आणि मी माझ्या बाकी टायटन्सना पण सांगेन की त्यांनी तुम्हाला होल हार्टेडली सपोर्ट करायला हवं. संदेशजी. क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी माझ्या मते 15 पेशंट्स खूप कमी आहेत. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, या फील्डमध्ये एंटर होण्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागते की हेवी इन्व्हेस्टमेंट लागते. माझ्या मते हा निर्णय घेणे फार घाईचं होईल की तुम्ही सगळे सिनारिओज कव्हर केले. हो, दॅट इज माय बरोबर आहे. फर्स्ट. म्हणूनच आम्हाला पाहिजे नाही सर. नाही सर, मी ते वी वॉन्ट टू हो, कव्हर खरंय. इट. तेच सांगतोय आम्ही की त्या टेस्टिंग साठीच तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला. नाही, तुम्ही हो. रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा फंड आहे हे समजून Yes, घ्या ना. yes. कारण तुम्ही या स्टेजला इन्व्हेस्टर्सकडे आला आहात, VCsच्या जवळ आला आहात. बाय द टाइम तुम्हाला जो मोठा रेस करायला जावं लागेल ना, तुम्ही टोटली डायल्यूट व्हाल. माझ्या मते या स्टेजला मी इन्व्हेस्ट नाही करू शकणार बिकॉज ऑफ ऑल दीज रिझन्स. ओके. एक फाउंडरसाठी हे फार गरजेचं आहे की त्याने आपली कहाणी नीट मांडायला हवी. त्यात थोडंसं मला असं वाटतं तुम्हाला थोडं पॉलिश्ड हवं. त्यामुळे मी आता तुमच्याबरोबर हात मिळवू शकणार नाही. जर तुम्ही या डिव्हाइसला क्लिनिकली प्रूव्ह करू शकता विथ ॲक्युरेसी दॅट तुम्हाला हवी आहे, तर नेक्स्ट सीझन मध्ये मला डेफिनेटली वाटतं की तुम्ही परत 3ऱ्या चान्ससाठी यावं. Okay. आणि तोपर्यंत तुमच्याकडे डेटा असेल तर मला डेफिनेटली आवडेल. चला, मी एक गोष्ट करतो तुमचा उत्साह वाढवण्यासाठी. Okay, yeah. मी माझी ऑफर 25 लाख करतोय तुमचा Thank you. उत्साह वाढवण्यासाठी, कारण आय बिलीव्ह इन युअर कॉज. डॉक्टर रेड्डी बोला. येस, आम्ही डेफिनेटली जिमी सरांबरोबर हात मिळवू इच्छितो. थँक्यू सो मच. थँक्यू.
नेक्स्ट टाइम मी तुम्हा सगळ्यांना थोडं नक्कीच. स्टोरी आणि नरेशन बद्दल सांगेन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके